नवी मुंबई विमानतळाची पहिली झलक आपण एबीपी माझावर पाहणार आहोत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या एबीपी माझाकडे उपलब्ध झालेली आहेत। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आणि त्याआधी या विमानतळाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य एक्सक्लुझिव्ह झलक सध्या आपण एबीपी माझावर पाहताय। वेदांत नेब याविषयी आपल्याला अधिक माहिती देईल। वेदांत, अमोल, आपण बघतोय काम हे नवी मुंबई विमानतळाचं पूर्ण झालेलं आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर आपण बघतोय परवा म्हणजेच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर नवी मुंबई त्यासोबतच पुणे असेल किंवा मग ठाणे, कल्याण, डोंबिवली या सगळ्याला कनेक्ट करणारा हे नवी मुंबई विमानतळ असणार आहे। आणि साधारणपणे हा जर आपण एरिया बघितला तर 2866 एकर म्हणजे जवळपास 1000 हेक्टरचा हा सगळा एरिया आणि ज्यामध्ये सर्व सोयी सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे। सुसज्ज असं आपण तिथे बघतोय कॅन्टीन असतील किंवा जे काही गोष्टी आवश्यक आहेत ज्या मुंबई विमानतळावर आपण याआधी बघितल्या अगदी तशाच सर्व सोयी सुविधा या नवी मुंबई विमानतळावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यातले आतली दृश्य ही आपण एबीपी माझावर बघतोय ज्यामध्ये 5G टेक्नॉलॉजीचा वापर असेल, एआयचा वापर असेल आणि इतर जे काही अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल त्या सगळ्याचा वापर या नवी मुंबई विमानतळामध्ये केलेला आहे। आणि सर आपण इथे सुद्धा बघितलं तर टर्मिनल 1चं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे। ऑपरेशन साधारणपणे डिसेंबरमध्ये सुरू होतील, मात्र उद्घाटनासाठी नवी मुंबई विमानतळ हे पूर्णपणे सज्ज झालंय। धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल आणि या एक्सक्लुझिव्ह दृश्यांबद्दल। तर परवा दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होईल बुधवारी आणि त्यानंतर सर्वसामान्यांसाठी हे विमानतळ खुलं होईलच। मात्र त्यापूर्वीच ही दृश्य या विमानतळाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत जी सध्या आपण स्क्रीनवर पाहतो।